तर ह्या मूर्तीला तुम्ही फ्रंटल व्ह्यू 5 डायमेन्शननी बघू शकतो। तुम्ही पाठूनही दिला त्याला बघितला तरी तो रिदॅमिक असणार, साईडनी बघितलं तरी रिदॅमिकच असणार आणि अक्षरशः असं अंगावरती धावून येतोय। ह्या सिच्युएशननी हा बनवलेला। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस खूप खास आहे आणि या दिवसाची आम्ही गेले वर्षभर वाट पाहत असतो। आज आम्हा सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आहे। लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर आज नव्या रूपात आपल्या समोर येणार आहे। 4-8 दिवस जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती बघून आले तेव्हा पूर्णरित्या तयार झाली नव्हती, पण जितकी तयार झाली होती खूप सुंदर झाली होती आणि आज खूप एक्साइटेड आहे की नेमका रंग कोणता दिला आहे, कसं केली आहे, काय केली आहे। तर थोड्याच वेळात तुम्हाला ती पाहता येणार आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती सतीशदादा वडीवरेकर गजमुख आर्ट्स हे साकारतात आणि त्यांची कला तर खूपच अप्रतिम आहे। गेले 2 वर्ष तुम्ही पाहिली असेल, खूप इनोव्हेशन, क्रिएटिव्ह आयडियाज अशा सगळ्या ह्याच्यात ते मूर्ती साकारतात आणि ते मुंबईचा राजा गणेश गल्लीचा आहे त्यांची देखील मूर्ती साकारतात आणि असे अनेक मंडळ आहेत। सो आजची आमची थीम होती ट्रेडिशनल, पारंपरिक आगमन सोहळा, ढोल ताशा पथक, बेंजो आणि सगळं काही। सो त्यानिमित्त मी आज लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे। माझ्या सगळ्या फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांनी सुंदर सुंदर नऊवाऱ्या साड्या नेसल्या, छान मेकअप केला आहे, ज्वेलरी घातली आहे आणि पाऊस आहे आज नेमका। कालही मुंबईला ऑरेंज अलर्ट होता आणि आजही आहे, तरी पण आमचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही आहे। आम्ही ठरवलं पाऊस असू दे, ऊन असू दे, काही असू दे, आपण आपल्या गणपती बाप्पाला पारंपरिक पद्धतीने रेडी होऊनच घेऊन यायचं। सो आता आपण भायखळ्याला जायला निघूया। आज ऑलमोस्ट 40 to 50 गणपती बाप्पा मुंबईतून निघत आहेत। सो ट्रॅफिक जाम आणि या सगळ्या खूप गोष्टी आहेत। तर आपल्याला आता बकरी अड्ड्याला जायचं आहे। सो आम्ही आता इथून टॅक्सी बघतो। आय जस्ट होप की लवकर टॅक्सी मिळेल आणि सगळ्यांची तुमची ओळख करून देते आणि सगळं तुम्हाला पाहता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून। जर व्हिडिओ मोठा झाला तर 2 भागांमध्ये येईल, तर दोन्ही भाग नक्की पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे काय लिहायचं आहे। लक्ष्मी कॉटेजच्या लंबोदरचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया आणि असं सगळं। तर चला लवकर जाऊया, पावसाला सुरुवात झालीच आहे, तर जाऊया। गणपती बाप्पा मोरया! सगळं खूप छान छान तयार झाले, बघू शकता। नऊवारी मधले लुक आहेत सगळ्यांचे आणि छान ज्वेलरी वगैरे। पाऊस खूप आहे पण पावसाच्या आम्हाला काय फरक नाही पडत आहे आणि गर्दी मागे बघा एक सुंदर असा गणपती जातोय। हा आपला बाप्पा आहे, थोड्याच वेळात रिव्हील कर। तर आपल्यासोबत आता आहेत आपल्या गणपती बाप्पाचे मूर्तिकार सतीश दादा। तर तुम्हाला कसं वाटतंय, मूर्ती तयार झाली आहे? खरं तर बोलू तर मला खूप आनंद वाटतोय की लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर हा मी गणपती गेल्या 4-5 वर्षापासून बनवतोय आणि दरवर्षी त्याचं वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या रूपात आणि एक आनंद स्वरूपात तुमच्या आगमनासाठी, तुमच्या भक्तगणासाठी अवतरून येत आहेत। लक्ष्मी कॉटेजचा लंबोदरचा विजय असो। आणि जसं स्केच दिलेलं तशीच मूर्ती तुम्ही तयार केली आहे की काही अजून चेंजेस करून क्रिएटिव्हिटी केली आहे? तसं दरवर्षी आम्ही एक मंडळाचे पदाधिकारी आम्ही सगळे डिसिजन घेतो की ह्या टायमाला कुठल्या स्वरूपात मूर्ती येणार आहे, मग त्या संदर्भात आम्ही चर्चा विनिमय करतो आणि मग स्केच वगैरे फायनल करून यंदाच्या कुठल्या स्वरूपात येणार आहे ते लंबोदर रूप हे तुम्हाला साक्षात इथे दिसतं। हे कोणतं रूप आहे? हे लंबोदर रूप आहे, हे लक्ष्मी कॉटेजचं रूप आहे। आणि काय चॅलेंजेस आले का ही मूर्ती साकारताना? ॲक्च्युअली चॅलेंजेसमुळे जर खरा आर्टिस्ट असेल तर ह्या मूर्तीला तुम्ही फ्रंटल व्ह्यू 5 डायमेन्शननी बघू शकतो। तुम्ही पाठूनही दिला त्याला बघितला तरी तो रिदॅमिक असणार, साईडनी बघितलं तरी रिदॅमिकच असणार आणि अक्षरशः असं अंगावरती धावून येतोय।
ह्या सिच्युएशननी हा बनवलेला गणपती आहे. त्यासोबत हा मोर सुद्धा एका पायावरती नाचत तैतय करत येतो. आणि आमच्या कार्यकर्त्यांनी काही त्रास दिला का मूर्ती साकारताना? कार्यकर्ते मला भरपूर त्रास देतात. प्रत्येक वर्षी माझ्याकडे तुम्हीच पाहिजे मूर्तिकार ही हट्ट दाखवतात, त्याच्यामुळे ही मूर्ती साकारली जाते. थँक्यू सो मच. कसं वाटतंय दादा तुम्हाला? यावर्षी नवीन रूपात बघताना लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर खूप आनंद होत आहे. दादांनी चांगलं सहकार्य करून ही मूर्ती घडवली आहे. त्यांचे मनापासून आभार मंडळातर्फे. काय सांगशील? आम्हाला जशी हवी होती तशी, म्हणजे आमच्या प्रत्येक यंदाचा आमचा 63वा वर्ष आहे. आम्हाला दरवर्षी म्हणजे आमच्या मंडळाला कधी एका इंचाने पण नाराज नाही केले सतीश दादांनी. जशी आम्हाला हवी त्यापेक्षाही 100% जास्ती मूर्ती तिने अशी सुंदर मूर्ती तयार केली. त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे तुमच्या डोळ्यासमोरच आहे. काय सांगाल दादा? ही आमची सतीश दादा हे आमचे आधारस्तंभ आहेत. सतीश दादावर पूर्ण 100% विश्वास ठेवून ते मूर्ती बनवतात. त्याबद्दल मंडळ त्यांचे फार फार आभारी आहे. आणि असेच आमचे यापुढेही ते अशीच मूर्ती बनवतील ही आम्ही आशा बाळगतो. गणपती बाप्पा, लक्ष्मी कॉटेजच्या लंबोदरांचा गणपती बाप्पा. माझ्या बिल्डिंग मधल्या सगळ्या वहिन्या खूप छान तयार झाल्या आहेत नऊवारी साडी ट्रेडिशनल लुक करून. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कसं वाटतंय. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. आम्ही हा पारंपरिक लुक केलेला आहे. जो पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी आम्ही छान असं केला आणि सगळ्याजणी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत इथे. खूपच सुंदर वाटतंय आम्हाला इकडे येऊन. मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम आम्ही सगळी नऊवारी पोशाख मध्ये आहोत. मला तर खूपच आनंद वाटतं की गणपती आला आपला. खूपच आनंद आणि उत्साह झाला. एवढ्या पावसात पण आम्ही एवढे रेडी होऊन आपल्या वापस खास ठाण्यावरून आली आहे ती स्पेशली होऊन. आली आज. काय सांगाल? गणपती बाप्पा. मोरया. आज आम्ही सर्व लक्ष्मी कॉटेजच्या सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही आज आमच्या आगमनासाठी आलेलो आहे. त्यामुळे आम्हाला खूप 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 आनंद झालाय. आणि आमची अशी इच्छा आहे की दरवर्षी आम्ही अजून खूप महिला येऊन आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही आमच्या गणपतीचं आगमन करू. गणपती बाप्पा. खूप छान वाटतंय आम्हाला पण खूप छान वाटतंय. बाप्पाला बघून तर अजूनच छान वाटतंय. आम्हाला खूप आनंद झाला आहे. फर्स्ट टाइम मी तर पहिल्यांदा इथे आगमनाला आली आहे, त्याच्यामुळे खूप आनंद आहे आणि खूप आनंद आहे. सर्वच खूप एन्जॉय करणार. सगळ्या खूप छान दिसत आहेत. आणि आता थोड्या ओपनिंग होतंय आणि खूप गर्दी झालेली आहे.